तर मी आज संतनगरी शेगाव येथे कसं काय पोहोचलो तुम्हाला सांगतो आजच्या एका ब्लॉगमध्ये. तर नमस्कार मंडळी, मी दीपक राठोड तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मला जाणं होतं शेगावला, कारण शेगावला होता माझ्या ताईच्या घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने. मी आणि माझे घरचे, माझे परिवार, माझी फॅमिली, माझे भाऊ, माझे काका काकू आम्ही सर्वजण जात होतो आम्ही शेगावला. तर शेगावला जात असताना हा होता पातूरचा घाट. पातूरच्या घाटचा एक व्ह्यू घेतला. त्याच्यानंतर हा इथे आला होता आनंदसागरचा सुद्धा एक व्ह्यू घेतला जाताना, कारण आनंदसागरचं गेट तर बंद होतं. बाहेरूनच एक व्हिडिओ घेतला आहे आणि तिथं गेल्याच्यानंतर मग आम्ही पोहोचलो ताईच्या घरी. तर ताईच्या घरी गेल्याच्यानंतर पहिले थोडंसं काम केलं, त्याच्यानंतर जेवण करून घेतलं आणि वरी पूजा बघत मग सगळं घर बघण्यासाठी आलो आणि तुम्हाला दाखवतो आहे त्यांचं हा सगळं घर. वरच्या मजल्यावर त्यांचं घर होतं. हा होता पोर्च जिथे मुलं खेळत होते. आज पूर्ण गर्दी होती घरामध्ये, कारण सर्व पाहुणे रावण्यांची हजेरी लागलेली होती. हा होता त्यांचा हॉलमध्ये त्यांनी मस्त पूजा मांडली होती, जिथे गजानन महाराज, सेवालाल महाराज आणि भरपूर देवांचे फोटो वगैरे लावले होते. त्यांची पूजा संपन्न झाली होती. ही एक बेडरूम होती. हा इकडे वॉशरूम वगैरे, हे इकडे एक 2 बेडरूम 2 BHK घर होता. हे इथं मुलं खेळत होते. हा त्यांचं किचन, सर्व पसारा पडेल होता. आज सगळं पाहुणे रावण्यांच्या असल्याच्या कारण तसे सर्वांनी आम्ही जेवण झाल्याच्यानंतर त्यांना आहेर वगैरे केलं सर्वांनी. ते म्हणजे भाऊ वगैरे. हा होता शेवटचा ब्लॉग. चिकू बघा काय कुठं जायचं का चिकू आपल्याला? माझ्या नानीच्या घरी कशाला यायचंय तुला? अगं कशाला यायचं? चलो बाय बाय, हमारा ब्लॉग यहाँ पे खत्म होता है. आमचा ब्लॉग इथे संपतोय. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला? कुठे जायचं? चलो. तर इथून आम्ही केला चिकूला बाय बाय आणि आलो आम्ही आता गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये दर्शन वगैरे केलं आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर काही थोडंसं मार्केटमध्ये फिरलो आहे. ते मार्केटमध्ये फिरल्याच्यानंतर आम्ही निघालो आता घराकडे. धन्यवाद.